वयाच्या 60 नंतर सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. तसेच काहींना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो. काहींची कंबर दुखते, तर काहींची हाडं कमकुवत होत असतात. हाडामध्ये ताकदच राहत नाही, शरीरामध्ये कमजोरी चिटकून बसलेली असते, पायामध्ये ताकद राहत नाही, नसा दबणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सुरू असतात. अशा वेळी आपण काय करतो, दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये किती जरी महागडी औषधं घेतली, तरी ते तात्पुरतं दुखायचं राहतं. तात्पुरती कमजोरी शरीरामधून जाते आणि 2 दिवसानंतर जे काही पहिलं होतं, तसं शरीरामध्ये आजार अंगाला चिटकून बसतात. मग यावरती काय करायचं? तर बघा, एका बीड जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टर राहतात आणि या बीड जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला उपाय करायला सांगितलाय. त्यांचं वय सध्याला 80 वर्ष सुरू आहे. त्यांना कधीच कंबर दुखत नाही, त्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही, पायामध्ये ताकद भरपूर आहे, सांधे दुखत नाहीत. असा कोणताही आजार त्यांच्या शरीरामध्ये अजूनपर्यंत जडलेला नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं, की तुम्ही 80 वर्ष असून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक आजारसुद्धा कसा काही नाही? त्यावेळी आम्हाला त्यांनी उपाय सांगितला. हा घरगुती उपाय आहे, याला ₹1 खर्च नाही. पण जर हा उपाय तुम्ही पूर्ण केला, तर तुमच्या शरीरामध्ये जे कित्येक वर्षापासून कंबरदुखीची समस्या आहे, गुडघेदुखीची समस्या आहे, नसा दबणे, पायात ताकद नसते, शरीरामध्ये कमजोरी असणे, सारखंच तुम्हाला चक्कर येणे, अशा प्रकारचे जे आजार तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेले आहेत, आता त्यांना बाहेर काढून टाकण्याची वेळ आली आहे. बीडमधील एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक जादुई उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय. जो तुम्ही केलात तर तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये फरक जाणवणार आहे आणि 5 दिवसानंतर तुमची कंबरदुखी असू द्या, गुडघेदुखी, पायात ताकद नसलेली असू द्या, कमजोरी वाटणे, चक्कर येणे, सांधेदुखी अशा प्रकारचे सर्व आजार आता तुम्हाला ठणठणीत 5 दिवसानंतर बरे होऊन राहील. मग यासाठी काय करायचंय बघा, घरगुती उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय. बीडमधील एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांनी आता हा उपाय सांगितलाय, ज्याला ₹1 सुद्धा खर्च येणार नाही. जर आपण दवाखान्यामध्ये गेलो, तर आपल्या अंगाला जरा हात लावला तरी ₹500 नोट आपल्याला द्यावी लागते. आणि तुमचा गुडघेदुखीचा त्रास असू दे, कंबरदुखीचा त्रास असू दे, पायात ताकद नसू दे किंवा कोणताही आजार असू दे, दवाखान्यात गेलं तर ते तात्पुरतं दुखायचं थांबतं, परंतु कायमचा आजार हे बंद होत नाहीत. तसेच दवाखान्यातील गोळ्या तुम्ही जास्त खाल्ल्यामुळं तुमच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. जास्त गोळ्या खाल्ल्या तर शरीरामध्ये हाडं तुमची कमजोर होऊ लागतात, कारण तुम्हाला पण माहीत आहे, की चांगलं जास्त गोळ्या घेणं आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, घातक आहे. त्यामुळे दवाखान्यात न जाता आयुर्वेदिक औषधांनीच आपलं शरीर तुम्हाला बरं करायचंय. बीडमधील एका 80 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले उपाय आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी आता करायला सांगितले आहेत. पूर्णपणे घरगुती उपाय तुम्हाला सांगितले, जे तर तुम्ही व्यवस्थित केलं, तर तुम्हाला कंबरदुखीपासून गुडघेदुखीपर्यंत म्हणजेच डोक्यांच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत जेवढे काही तुमच्या शरीरामध्ये आजार लपून बसलेले आहेत, जडलेले आहेत, ते तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये आता या ठिकाणी नीट होणार आहेत. तुम्हाला लगेच याचे परिणाम 2 दिवसानंतर जाणवतील आणि सलग 5 दिवस जर तुम्ही हे व्यवस्थित उपाय केले, तर 5व्या दिवशी एकदम तुम्ही ठणठणीत व्हाल. अगदी जशा प्रकारे तुम्ही पहिल्या 30 वर्षाच्या वयामध्ये होता, तशा प्रकारे आता तुमच्या शरीरामध्ये ताकद येणार आहे. तशा प्रकारे आता तुम्हाला उपयोग या आयुर्वेदिक डॉक्टरांनी करायला सांगितलाय. कोणता उपाय आहे, कशाप्रकारे करायचा आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडे मजबूती, नसा दबणे असा सर्व आजार नीट होणार आहेत. संधिवात म्हणजे जॉइंट पेन जर तुम्हाला होत असेल, जर तुमची हाडं दुखत असतील, हाडाचे जे जॉइंट आहेत ते सांधे आहेत, ते दुखत असतील, सारखंच ठणकत असेल किंवा शरीरामधील एखादी शीर जर तुमची दबलेली असेल, हाडे दुखत असतील, गुडघे दुखत असतील किंवा कंबरदुखी, हातामध्ये, पायामध्ये वेदना, या सर्व प्रकारच्या वेदनांवरती एक सोपा घरगुती उपाय या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला करायला सांगितलेला आहे. हा पूर्णपणे आयुर्वेदिक प्राचीन उपाय आहे. आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेला उपाय यामध्ये आपण करणार आहोत. हे साहित्य घरामध्येच असणार आहे. आपल्याला ₹1 सुद्धा आता खर्चायची गरज नाही. परंतु याचं प्रमाण, या वस्तूंचं तुम्हाला माहिती पाहिजे. जर याचे योग्य प्रमाण जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. पहिली जी वस्तू तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, ती म्हणजे काळी मिरी. सर्वांनी लक्ष देऊन पहा. पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे, ती म्हणजे आता त्या ठिकाणी काळी मिरी. या काळी मिरीचे मोजून 3 ते 4 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. बघा, ते व्यवस्थित बारीक कुटून तुम्हाला घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, फक्त 3 ते 4 दाणेच काळी मिरीचे तुम्हाला घ्यायचे. जास्ती जर तुम्ही काळी मिरीचे दाणे घेतले, तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला अजिबात होणार नाही. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये जे उपाय आम्ही तुम्हाला सांगण्यात आले आहेत, ते पूर्णपणे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेत. त्याचप्रमाणे आपण उपाय करत आहोत, लक्षात ठेवा. पहिला पदार्थ आहे तुम्हाला या ठिकाणी लागणारा, तो म्हणजे काळी मिरी. आता काळी मिरी फक्त 3 ते 4 दाणेच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे. काळी मिरीचे 3 ते 4 दाणेच तुम्हाला घ्यायचे आहेत. ते बारीक व्यवस्थित करून कुटून तुम्हाला घ्यायचे.
हा उपाय इतका प्रभावी आहे की जर आपण 2 ते 3 दिवस हा केला तर आपल्याला 100% रिझल्ट दिसून येणार आहे. आपल्याला ज्या दबलेल्या नसा आहेत त्या आता मोकळ्या करण्याचं काम या ठिकाणी उपाय करणार आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सर्व माहिती सांगितली आहे. अजूनही या ठिकाणी काही पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेवढे व्यवस्थित सांगितले तेवढेच तंतोतंत तुम्ही आता हे वापरायचे आहे. जर तुम्ही जास्त वापरला तर याचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचे असणार आहे. त्यामुळे सर्वांनी आता लक्षात ठेवा. पहिला पदार्थ लागणार आहे काळी मिरी. 3 ते 4 दाणे फक्त बारीक कुटून तुम्हाला काळी मिरीचे दाणे या ठिकाणी घ्यायचे. आता दुसरा पदार्थ लगेच लागणार आहे तो म्हणजे आलं, ज्याला आपण अद्रक असे म्हणतो. आता बघा याच अद्रकाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो आता बारीक चेचून तुम्हाला या अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. या अद्रकचा छोटासा तुकडा आता तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या घरातील किसणीनं किसून सुद्धा घेऊ शकता. आता फक्त 3 दिवस हा उपाय केल्यानं तुम्हाला जसे की गुडघे दुखी असेल, कंबर दुखी असेल, तुमच्या नसा मोकळ्या करायच्या असतील, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर बघा लक्षात आलं का? आता तुमची काळी मिरी आता आपण बारीक करून घेतल्यानंतर आपण किसून घेतलेला एकदम छोटासा आल्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. तो किसणीनं किसून घेतला पाहिजे आणि आल्यामध्ये काळी मिरीमध्ये आपल्या नसा तर जास्त त्या मोकळ्या करण्याचं सामर्थ्य जबरदस्त रीतीनं या ठिकाणी असतं. आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलंय. मग आता त्यानंतरचा पुढचा उपाय कोणता करायचा आहे पहा. या ठिकाणी बंद पडलेल्या, अकडलेल्या ज्या आपल्या नसा आहेत त्या मोकळं करण्याचं काम आता हे काम करतं. हाडं करताना मजबूत करण्याचं काम हे करतं. हाडामध्ये जे काही वंगण नसतं तर ते व्यवस्थित करण्याचं काम आता काळी मिरी करत असतं. त्यानंतर आपल्याला तिसरी वस्तू यामध्ये लागणार आहे ती म्हणजे 1 ग्लासभर दूध. आता 1 ग्लासभर दूध तुम्हाला यात घालायला सांगितलंय. तुमच्या लक्षात आलं का बघा, 3 ते 4 काळी मिरी आपण घेतल्या, त्या व्यवस्थित बारीक कुटून घेतल्या. त्यानंतर थोडंसं अद्रक म्हणजेच आलं घेतलं. ते व्यवस्थित थोडंसं बारीक किसून घेतलं आणि दोन्ही मिश्रणामध्ये 1 ग्लास दूध टाकलं. आता काय करायचं आहे पुढचा उपाय, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तिन्ही मिक्स झाल्यावर तुम्ही गॅसचा चालू करून त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायला सांगितलेलं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, याला अजिबात तुम्ही गरम करू नका. 5 मिनिटं तुम्हाला हे गरम करायचं आहे. थोडंसं उकळलं की याचा पूर्ण जो अर्क आहे तो काळी मिरीचा, तो अर्क हे दूध तिन्ही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याशिवाय आपले गुडघेदुखी आणि कंबरदुखी, पायामध्ये ताकद असेल किंवा इतर जे काही हाडांमधील प्रॉब्लेम्स असतील, जसं की तुमच्या नसा बंद पडल्या असतील किंवा कमजोर वाटत असेल, तर त्यासाठी हा चांगला उपाय म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ सोडून जाणाऱ्या व्यवस्थित यांना उपाय समजणार नाही. त्यामुळे हा उपाय त्या ठिकाणी तुम्हाला करता सुद्धा येणार नाही. ₹0 देऊन हा उपाय तुम्हाला घरच्या घरी आता या ठिकाणी करता येणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही सर्व माहिती सर्व आयुर्वेदामध्ये आता लिहून ठेवलं आहे. बीडमधील 80 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सर्व माहिती आता खास तुमच्यासाठी सांगितलेली आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. लक्षात घ्या, 4 काळी मिरी आपण कुटून घेतल्या, व्यवस्थित बारीक कुटून घेतल्या. त्यानंतर थोडंसं अद्रक म्हणजेच आलं आपण त्या ठिकाणी कुटून घेतलं. आता बारीक किसलंय. त्यानंतर 1 ग्लास दूध आपण त्यामध्ये व्यवस्थित पातेल्यामध्ये हलवून त्या ठिकाणी घातलं. गॅसवरती ठेवलं. 1 ते 2 उकळी झाल्यावर अजून यामध्ये काय-काय मिक्स करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. तसेच यामध्ये जे हे तुम्ही तयार करायचं आहे, कोणत्या वेळी घ्यायचं आहे, ते तुम्ही नक्की घ्या. कारण योग्य वेळी जर घेतलं नसेल तर याचा काहीही फायदा तुम्हाला आता होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्या वेळेला तुम्हाला घ्यायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता यानंतर काय करायचं आहे, जे काळी मिरी त्या ठिकाणी कुटून तुम्हाला घेतल्या होत्या, आलं बारीक किसून घेतलं होतं आणि 1 ग्लास दूध आपण टाकलं होतं, ते उकळवायला ठेवलं होतं. ते आता काय करायचं, उकळल्यानंतर त्याला थोडंसं कोमट होण्यासाठी 5 मिनिटं गॅस बंद करून आहे त्या ठिकाणी तुम्हाला गार करण्यासाठी ठेवायचं आहे. हे मिश्रण जे आहे ते तर दूध यामध्ये आपण घातलेलं आहे. त्यानंतर सर्व ग्लासमध्ये आता त्या ठिकाणी ओतून घ्यायचं आहे. यामध्ये एक वस्तू घालायची आहे, ती म्हणजे खडीसाखर. आता बाजारामध्ये 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात. कोणती खडीसाखर घ्यायची आहे बघा. बाजारामध्ये 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात, परंतु तुम्ही बाजारामधून पत्री खडीसाखर बारीक करून तुम्हाला कुटून घालायची आहे. या खडीसाखरेमध्ये फार आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, जे तुमच्या हाडांमध्ये ताकद आणण्याचं काम करते. नसा मोकळ्या करण्याचं काम करते. व्यवस्थित बारीक करून त्याला जो आता दुधाचा ग्लास जो बनवलाय त्यामध्ये आपण टाकलं, की काळी मिरी टाकल्या, अद्रक टाकलं, जे काही असेल ते टाकलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला म्हणजे दुधाचं सेवन कधी करायचं? तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी तुम्हाला या ठिकाणी आता काय करायचं आहे, सलग 3 दिवस याचं सेवन केलं तर एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची राहिली. जर तुम्हाला शुगर असेल, बीपी असेल, तर तुम्ही आधीच कोणत्याही प्रकारचे मेडिसिन घेत असाल, कोणती औषधं जर घेत असाल, तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या.
कारण तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे आजार असतात. काही आजारावर हे औषध चालतं, काहींना चालत सुद्धा नाही. त्यामुळे तुमच्या फॅमिली डॉक्टरांना नक्की एकदा विचारा, मगच हा उपाय करा, असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.